क्लिअर आतापर्यंत आरोप केले जात आहेत की मंत्रिपदाचा असणारा लाभ घेणं आणि याच्यावरनं तुमच्या थेट राजीनाम्याची मागणी करणं. एक बघा, या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही. माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझीसुद्धा या ठिकाणी इच्छा आहे. मुद्दा क्रमांक 2 की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात 2006चा सुप्रीम कोर्टाचा GR जर पाहिला, थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचलला गेलाच पाहिजे, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही, महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे, त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा विषय कुठे येत नाही. पलीकडे आणखीन काय विचारायचं? आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, मला माहीत नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठंतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या. आपल्याला ती बातमी मिळते आणि सध्या गेली 1 महिना सव्वा महिना बीड पलीकडे दुसरं काहीही आपल्या माध्यमावर चालू नाही आहे. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, या